वैजापूर तालुक्यातील दहेगाव या ठिकाणी LDP पब्लिक स्कूल ज्युनियर इंजिनिअरिंग कॉलेज च्या मार्फत किंवा शासनाच्या मार्फत दहेगाव या ठिकाणी जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केला आहे। स्क्रॅप ग्राउंड या ठिकाणी सर्व शिक्षक लोक आहे। बघूया आपण काय त्याच्यावाली काय माहिती आहे, सरांकडून माहिती घेऊया किंवा माहिती जिल्हा स्तरावरील यांच्याकडून माहिती घेऊया। प्रिया आदाने मॅडम आहे, यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया। सर, मॅडम काय सांगणार तुम्ही? नमस्कार सर, मी छत्रपती संभाजीनगर भारत स्काउट आणि गाईड जिल्हा संस्थेच्या वतीने प्रिया आधाने या ठिकाणी बोलत आहे। हा वार्षिक मेळावा आहे भारत स्काउट गाईड जिल्हा संस्थेचा आणि या मेळाव्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्काउट गाईडचे जे युनिट रजिस्ट्रेशन झालेले असतात त्या युनिट मधील मुलं या मेळाव्यात सहभागी होतात। जिल्हा स्तरावरच्या या मेळाव्यामध्ये संपूर्ण तालुक्यातून जवळपास 1000 विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेत आणि 35 शाळांचा सहभाग आहे। वैजापूर तालुक्यामध्ये प्रथमतःच हा ऐतिहासिक स्काउट गाईडचा मेळावा होतोय आणि या मेळाव्यामध्ये भरघोस असं आम्हाला संख्याही मिळाली आहे। त्याचबरोबर काही दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल या प्रांगणामध्ये हा ऐतिहासिक मेळावा होतोय। प्रशालेच्या वतीने संस्थेच्या वतीने आम्हाला भौतिक सुविधा खूप छान पद्धतीने पुरवण्यात आल्या। त्याच पद्धतीने सामाजिक जे आम्हाला कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीने जेवणाची देखील सोय खूप झाली। मुलांना खूप छान असा अनुभव मिळाला की निसर्गाच्या सानिध्यात राहणं। स्काउट गाईडच्या अभ्यासक्रमावर आधारित विविध खेळ, विविध स्किल, वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं होतं आणि त्याचं बक्षीस वितरण सन्माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते काही वेळातच होणार आहे। खूप सुंदर मुलांचा अनुभव आहे की मुलांना तंबूत राहण्याचा अनुभव आला। या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण, शालेय परिसर एवढा मोठा आहे की स्काउट गाईडचा हा ऐतिहासिकच मेळावा म्हणावा लागेल की एवढा सुंदर आम्हाला अरेंजमेंट करून दिलं। भोजनाची व्यवस्था असेल, भौतिक व्यवस्था असेल, खूप सुंदर अशी मुलांना मिळाली। मुलांचा सर्वांगीण विकास होण्याकरता किंवा आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याकरता स्काउट गाईडचा अभ्यासक्रम हा मुलांना शिकवतो आणि तो या ठिकाणी आमचा सक्सेस झाला असं म्हणायला हरकत नाही। सन्माननीय जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या मार्गदर्शनानुसार या जिल्हा मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। या जिल्हा मेळाव्यासाठी जिल्ह्यातून किती शाळा या ठिकाणी मेळाव्याला सहभागी झाल्यात? संपूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातील 35 शाळा या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्यात आणि जवळपास 1000 विद्यार्थी या मेळाव्यात उपस्थित आहेत। किती दिवसापासून कार्यक्रम चालू आहे? दिनांक 17 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या शाळेसाठी मेळावा घेणारे या शाळेचे प्राध्यापक शेख सर यांची माहिती जाणून घेऊया। काय सांगणार सर आपण या मेळाव्याबद्दल? छत्रपती संभाजीनगर स्काउट गाईड मेळावा 2026 या मेळाव्याचे संमेलन आमच्या दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी हा घेण्यात येत आहे। गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्याभरातून जवळपास 35 ते 40 शाळा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहे। सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर असे या ठिकाणी टेंट उभारलेले आहे आणि त्या टेंट मध्ये 3 दिवस त्या टेंट मध्येच राहून वेगवेगळ्या पाककला, वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे आणि खूप सुंदर असा आम्हाला देखील आनंद मिळत आहे आणि अनुभव देखील मिळत आहे। भविष्यात देखील आणखी जर कधी या ठिकाणी स्काउट गाईडचा मेळावा घ्यायचा असेल तर निश्चितपणे आम्ही पुढल्या वर्षी देखील तयारी दाखवू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। या ठिकाणी LDP कॉलेजचे सचिव आहे, माजी सभापती आहे काकासाहेब पाटील यांची मुलाखत घेऊ आपण। काय म्हणणार आहे मेळाव्यासाठी? छत्रपती संभाजीनगर दहेगाव येथील स्काउट गाईडच्या या जिल्हा मेळाव्या प्रसंगी या ठिकाणी आज जिल्हाभरातनं जिल्हा परिषदच्या ज्या स्कूल्स आहेत त्या स्कूलच्या वतीनं एक सुंदर असा या ठिकाणी मेळावा घेण्यात आलेला आहे। आमच्या या पब्लिक स्कूलच्या ग्राउंडमध्ये आज संबंधित सर्व जिल्ह्यामधील 1500 या ठिकाणी विद्यार्थी व सर्व त्यांचे शिक्षक मंडळी 3 दिवसापासून अहोरात्र या ठिकाणी परिश्रम करून ज्या मुलांच्या ऍक्टिव्हिटीज आहे त्या खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आज या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन दाखवलं आणि निश्चितप्रमाणे ग्रामीण भागामधील ही मुलं पुढे राहणारच आणि नक्कीच उच्च पदावर या ठिकाणी जाणार हे आज या मेळाव्याच्या वतीनं सिद्ध झालेलं आहे आणि खूप सुंदर असं या ठिकाणी या सर्व शिक्षक मंडळींनी परिश्रम घेऊन एक प्रदर्शन आज या जिल्हा लेवलला निश्चितपणाने राज्य लेवलला या ठिकाणी पोहोचू शकेल आणि जे काही आमच्याकडनं आमच्या स्कूलच्या वतीनं संस्थेच्या वतीनं जे काही मदत लागेल त्यांना या पुढील काळामध्ये आम्ही निश्चितपणाने याही पेक्षा भव्य असं या ठिकाणी मेळावा आम्ही या ठिकाणी मेळाव्यासाठी
विद्यार्थिनी आहे. विद्यार्थिनीला या मेळाव्यासाठी काय वाटतंय, कसा आनंद वाटतोय, या ठिकाणी आपण मुलीची माहिती जाणून घेऊया. काय वाटतं मेळाव्या संदर्भात तुला? इथे हा मेळावा घेतला आम्हाला अतिशय म्हणजे इथे यांनी ह्या झोपड्या ज्या सजवल्या कल्चरल पद्धतीने हे आम्हाला खूप काही गोष्टी इथे नवीन शिकायला भेटल्या आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. बाकीच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं तुम्हाला मेळाव्या संदर्भात? काय वाटतंय? छान वाटतंय का मेळावा? या ठिकाणी मेळाव्यासाठी दारुंडे सर आहेत, जिल्हा परिषद, यांची मुलाखत घेऊया. काय म्हणणार ते मेळाव्या संदर्भात, कसा असणार मेळावा? सर्वप्रथम मी या ठिकाणी भारत जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी आमच्या वैजापूर तालुक्याची निवड केली त्याबद्दल मॅडमचे मी धन्यवाद देतो. त्यानंतर हे जे भूमी आहे ही या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय बाबांची रामकृष्ण बाबा माजी खासदार आणि आमदार यांची भूमी आहे. त्यांनी आम्हाला नेहमी शिकवलं. मी खंडाळ्याचा आहे. नारायणबाबा पवार यांच्या हे माझे आजोबा होते आणि बाबांसोबत माझं नेहमी त्या ठिकाणी लहान असताना मी आलेलो. आणि आज असं वाटलं की बाबांची जी शिस्त होती की संघटित राहा आणि संघर्ष करण्यासाठी कधी मी मागे हटू नका. माझे विद्यार्थी खंडाळून आले आणि 3 दिवस राहण्याची सुरुवातीला तयार नव्हती. मॅडमशी मी चर्चा केली, परंतु त्या वातावरण इतकं छान होतं की या वातावरणामुळे मुलं आमची इथं राहिली आणि खूप शिकली. आणि मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्काउट गाईड मध्ये अशी टक्केवारी न ठेवता सगळ्या विद्यार्थ्यांना हे द्यावं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना हे देऊन त्यांना सक्षम करावं, याबद्दल मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. खूप छान अशा प्रकारचं व्यवस्था LDP पब्लिक स्कूल यांनी ठेवली आणि आप्पासाहेब पाटील यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व जिल्ह्यातल्या सर्व सहकारी शिक्षकांना या ठिकाणी सहभागी होण्यासाठी चांगली व्यवस्था केली. मॅडमचाही धन्यवाद देतो. असे कार्यक्रम वेळोवेळी ठेवले तर आम्ही निश्चित जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी आणू. धन्यवाद. या ठिकाणी मेळावा संदर्भात एकदम छान कार्यक्रम झाला आहे. कार्यक्रमाबद्दल येशू न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांचे धन्यवाद. सर आले पुरी सर आणल्या. स्काउट गाइड क्लब दो. मेळाव्याचे स्वागताध्यक्ष माझं रोजच चाललंय. सैन्याला राष्ट्राला माहिती करून देण्याचं काम असतं. मग तो कुठं जात असतो तर करण्यासाठी तो सैन्याकडे असतो हे बघण्यासाठी तो स्वतः त्या जंगलामध्ये किती सावध तयार करतो त्याच्यावरती करतो. आता हा दोन्ही बाजूंचा आहे. आता तुम्ही बरोबर करेंगे
मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। जो करे इनको जुदा मजहब नहीं इल्जाम